तर नमस्कार मित्रांनो, आत्ता वाजले 1:30. बैलांना सकाळी वाड्याची गुट्टी खायला टाकली होती. नंतर त्यांना बाहेर काढलं, पाणी वगैरे पाजून बैलांना गवत खायला टाकले. तर आता गवत खात आहेत बैल. आणि हिऱ्याला पण खालच्या शेडमध्ये होतं ना, तर वर वर आणून त्याला पाणी पाजून त्याला इथं घास खायला बांधले. तर इकडे हिऱ्याला घास टाकलाय. आणि हे गुरं घरीच आहेत आणखीन 1:30 वाजले तरी, कारण यांना सकाळी वाड्याची कुट्टी खायला टाकली होती या गुरांना सगळ्यांना. त्याच्यामुळे हे गुरं आज सोडायला उशीर होता ना, तर त्याच्यामुळे यांना सकाळी खायला टाकलं होतं. आता मी चरायला सोडतो. आज काही खिल्लेरी सोडायचं नाही चरायला, म्हणजे खिल्लेरी इथंच राहणार आहे. बाकीचे रोजचे गुरं जातील चरायला. त्याच्यात अरे गौरांगला लोहडणं बनवलं आहे, त्याचं लोहडणं खालून आणतो, कारण की लोहडणं त्याला बांधावंच लागेल. काय झालं, उशीर झाला, गुरांना तहाना भरपूर लागले असतील. पटकन लोहडणं आणतो गवळ्याला, आणि गौरांगला लोहडणं बांधायचे. आज खिल्लेरी इथंच ठेवली. हे काबरी, चल ना काबरी. ए म्हातारी, अरे ह्या बैलांना काय प्रॉब्लेम आहे? ते गवत का खात नसेल पुढचं, काय माहिती ह्या बैलांचा काय प्रॉब्लेम आहे. आणि दुसरं म्हणजे ह्या वासराचा काय प्रॉब्लेम आहे, घास काऊन खात नाही. त्यांनी तिकडं घास तसंच ठेवलं आहे. बहुतेक ह्या तिघांना पण जास्त झालं खायला. चला तर 4 वाजलेत, गायला खायला टाकतो. एक गाय तर बसली, हरण्याला खायला टाकतो. इथं कुट्टी पुढं तर काय कुट्टी शिल्लकच नाही, कारण की 1-1:30 वाजूस तर त्या गाय घरीच होते ना, गावरान गाय. तर सगळ्यांना कुट्टी टाकून तर संपली. त्यांना काय खायला टाकायचं. इकडं बघतोय तर त्या गाई पुढं कुट्टी आहे, हिच्या पुढं कुट्टी आहे, फक्त ह्या काळ्या गायला खायला नाही. आणि ही तर खाऊन निवांत बसली, म्हणजे हिला भूक नाही. ही कुट्टी इकडे ढकली तो फक्त. आणि बैलांचं तर काय टेन्शन नाही, बैलांना मी घास आणून टाकीन, घास किंवा गवत. बैलांचं काय टेन्शन नाही. बरं झालं या गायांचं पण, म्हणजे मला वाटतं सकाळी त्यांना भरपूर खायला टाकलं होतं, नाही तर दुपारी भाई कुणी टाकलं असं. त्याच्यामुळं गायांसमोर कुट्टी तर आहे. आणि ह्या गाई पुढं मी आता कुट्टी ढकलली, ह्या गायची तिकडं कुट्टी ढकलली. आणि पलीकडची मेंढास ती पण बसली, तिला पण भूक नाही, म्हणजे ह्यांचं सगळ्यांचं खाऊन झालेलं आहे. फक्त आता बैलांना घास टाकायचा. हा आपला बन्सी गहू आहे. तर बन्सी गव्हाने हाईट आता चांगली घेतली, म्हणजे आता उकण्यात ते असं म्हणायला हरकत नाही. उकण्यात म्हणजे ह्याच्यामध्ये माझा जिथं हात लागला ना, तर तिथं ओंबी आहे असं म्हणायला हरकत नाही. असं मला वाटतं इथं ओंबी असावी ह्याच्यात, कारण की ह्याची हाईट जर आता थांबल्यासारखी वाटते मला. म्हणजे हाईट थांबल, म्हणजे ओंबी आल्यानंतर पण हाईट येते बरं का गावाला. पण सध्याला मला वाटतं आहे की हे बघा, हा जो भाग फुगीर आहे ना माझ्या दोन्ही बोटाच्या मध्ये, तर इथं ओंबी असावी असं मला वाटतंय. मग त्याच्यानंतर वर येईल आणि ह्या अंतरा ओंबी लागेल ह्या गव्हाला. ह्या गव्हाच्या बाजूला इथं हे शेवग्याचं झाड आहे, तर त्याला फुलं लागलेत आणि एकच शेवग्याची शेंग आहे. त्याला पण 1.5 वर्ष झालं लावून. पण आपल्या वेळ काळजी घेणं होत नाही ना आपल्याच्याने. परत हाऊस भरायला बोर चालू केला आहे छोटावाला. बैल कशी हालचाल करतायत, पण त्यांच्यासाठी मी घास आणलाय. पण अगोदर हिऱ्याला पाणी पाजतो, हिऱ्याला पाणी पाजल्यावरच ह्यांना घास टाकायचं आहे, कारण की हिऱ्यानंतर पाणी प्यायचं नाही. तर तोपर्यंत घास हिथं टाकतो. एवढं मोठं गटूड आणलं मी तिघातच, म्हणजे ह्या तिघांसाठीच आणलं एवढं मोठं गटूड. तर एवढं ह्या तिघांना पोट भरून बस होतं बैलांना आणि हिऱ्याला. अगोदर ह्याला पाणी पाजतो. चल ना. हाऊस भरायच्या आधीच लाईट तर गेली. हा नंतर घास खात बसला असतं ना, तर पाणी पिलं नसतं आणि परत मग उशीर झाला असतं त्याला पाण्याला. चल. हा आता पाणी पिलं, आता निवांत. हे हिरे चल इकडे माझ्या मागे. पहिल्यांदा थांबा, तुम्हाला पण घास टाकणार आहे. बरोबर घासावर आलं. त्याला घास तोडायची लय सवय. बैलांना टाकून घेतो आधी. बैलांना एवढा घास टाकलाय, आता बस. बाकी मग नंतर बैलांना काय टाकायचं नाही, बैलांच्या एवढ्यावर बस होते. बैलांना मी काय करतो, इथं मेका ठोकून घेतो. मला कधी कधी भीती राहते, लाकूड जर दोघं मिळून ओढलं ना, तर ते लाकूड घेऊन पण इकडं ज्वारीकडे जाऊ शकते. त्याच्यामुळं त्यांना एकदा इथं मेका पण ठोकून घ्यायच्यात. लोखंडी मेका टाकतो आणि पाठीमागे त्यांना पाचरट टाकतो, ऊसाचं पाचरट त्यांना बसायला. त्यांना जागाच करू आपण इथं त्यांना बांधायची, म्हणजे रात्रीच्या शेडमध्ये राहतील आणि दिवसा इथं बाहेर राहतील. अशी काहीतरी जागा करतो बैलांसाठी. आणि हिऱ्याला त्याच्या जागेवर बांधतो. चल.
चल या हिरे या ए चल जागेवर टाकणार आहे ना तुला, ये चल चल लवकर. हा थांब इकडून ये, चल मागे. आणि पहिलाच घास नीट खाल्ला नाहीस ना तू, त्याचं काय करायचं. आपले गुरं आले बरं का चरून. आज काय किल्लरी गेले नव्हते चारायला. त्यात हे राणी चल पटपट. वरच्या शेडमधलेच गुरं राहिलेत मागं. त्याच्यातली स्टायलिन हा मेंटस बांधलेलीच आहे. आता ह्या गुरांना तर बांधून घेतले त्यांच्या जागेवर. आता सीता ज्यावेळेस वासरू दे ना तर त्यावेळेस आपण लाईव्ह येऊ. आता कास वगैरे केली बरं का तिने, तरी आणखीन तिला कास करायची. मला आता एक्झॅक्ट टायमिंग सांगता येणार नाही तिला किती दिवस बाकी, पण तिच्या कासेच्या आणि तिच्या शरीराच्या अंदाजाने वाटते तरी तिला 10-12 दिवस बाकी. ज्यावेळेस ती वासरू देईल ना तर त्या दिवशी आपण लाईव्ह येऊ. म्हणजे ती वेल्यानंतर एक 1-1.5 तासांनी आपण लाईव्ह येऊ. जर ती तिकडे चराई गेली शेतात वेली ना मग तर नाही जमणार, पण जर घरी वेली ना तर मग आपण लाईव्ह येऊ नक्की. गवळी तर मित्रांनो, सबस्क्रायबर दादांनी हा त्यांचा यूट्यूब रिकॅप पाठवला 2025चा. तर थँक्यू दादा. टॉप 5मध्ये आपलं चॅनल बघतात ते. थँक्यू.